श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या घरामध्ये शांतता टिकून राहण्यासाठी, त्यानंतर नातेसंबंध टिकून राहण्यासाठी, पैसा घरामध्ये येण्यासाठी बरेच उपाय, सेवा, तोडगे करत असतो. त्याच पद्धतीनं आपण सकाळी संध्याकाळी घरामध्ये कापूर लावत असतो. तर ह्याच पद्धतीनं एक साधा सोपा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येईल, नातेसंबंध टिकून राहतील, घरातील नकारात्मकता दूर होईल आणि घरात शांतता येईल. तर काय करायचं बघा, जो भीमसेनी कापूर, शुद्ध जो भीमसेनी कापूर असतो तो घ्यायचा. शक्यतो भीमसेनी कापूरच घ्या, कारण जो रेग्युलरचा कापूर असतो त्यामध्ये केमिकल असतात, म्हणून भीमसेनी कापूर घ्या. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक झाडापासून बनवलेला असतो. आता समजा तुमच्याकडे भीमसेनी कापूर नाही आहे, तर असेल तो कापूर घ्या, पण तोपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता. सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. काय करायचं, अशी ही कापूरदानी मिळते, इलेक्ट्रिक आहे, अशा पद्धतीनं कापूरदानी घ्यायची आणि ही कापूरदानीमध्ये दररोज सकाळी थोडा आणि संध्याकाळी थोडा भीमसेनी कापूर टाकायचा. त्यामुळं काय होईल, घरामध्ये संपूर्ण ह्या कापराचा धूर पसरला जाईल आणि त्यामुळे तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल, घरामध्ये सकारात्मकता येईल आणि लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी हा जो धुराचा सुगंध आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करेल. हा उपाय नक्की करा आणि बघा, तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल, घरातले नातेसंबंध सुधारतील आणि घरामध्ये शांतता येईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.